बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. अभिजात मराठी भाषेचा जवळपास 60 लाख वर्षापूर्वीपासून सुरू झालेला प्रवास ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांनी माहितीपूर्ण संशोधनातून श्रोत्यांसमोर मांडलाय. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषेचे प्राचीनत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांचे स्वागत केले. मराठी भाषेच्या जन्मापासून ते आजवरची विविध स्थित्यंतरे सांगतानाच मुघल, ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्या आक्रमण आणि राजवटीतून मराठी भाषा कशी वाचली एवढेच नव्हे तर या राजवटीतही ती कशी समृद्ध होत गेली ते श्रीकांत बोजेवार यांनी उदाहरणासह स्पष्ट करून दिले. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे द्रष्टेपण दाखवले ते सांगताना तत्कालीन मुद्रण कारखाना पोर्तुगीजांकडून महाराजांनी 167 सुवर्ण मुद्रांना विकत घेतला. परंतु सततच्या लढाई, मोहिमा आणि स्वराज्याच्या अन्य कामगिरींमुळे महाराजांना त्या कारखान्याला कार्यान्वित करण्यास अपयश आले. पण अखेर महाराजांनी तो कारखाना एका उद्योजकाला 177 सुवर्ण मुद्रांना विकला. ही रंजक माहितीसुद्धा त्यांनी या व्याख्यानातून श्रोत्यांसमोर मांडली, जेणेकरून आज 250 वर्षाची मुद्रण यंत्रणा मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी मोलाची ठरल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महापालिका दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असते. यंदाही महापालिकेने रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेत. त्याचबरोबर महिलांसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित केले असून या माध्यमातून पालिका लाडक्या बहिणींच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचा समावेश आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी 7 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत ठाणे महापालिका मुख्यालय येथे रांगोळी मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. रांगोळी स्पर्धेसाठी विषय भारतीय सणांवर आधारित असून 4 बाय 4 फूट जागेत रांगोळी साकारायची आहे. तर मेहंदी स्पर्धा पारंपरिक अरबी राजस्थानी पद्धतीने घेण्यात येईल. तसेच ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44 वर्तकनगर येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून निबंध स्पर्धेचा विषय डिजिटल भारत एक नवे युग, समाज माध्यम व आजची स्त्री, महापालिका विकासात महिला अधिकारी कर्मचारी यांची भूमिका असा असून शब्द मर्यादा 1000 इतकी ठेवण्यात आले. तसेच ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा वर्कर यांच्यासाठी स्वतंत्र निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर 8 मार्च रोजी ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे शहरातील महत्त्वाचा आणि वाहनांनी अत्यंत गजबजलेल्या माजिवडा चौकात ठाणे महापालिकेकडून सिग्नल यंत्रणा बसवण्यास सुरुवात झाली. पुढील महिन्याभरात प्रायोगिक तत्वावर याची चाचणी होण्याची शक्यता आहे. माजिवडा चौकातील मानवी पद्धतीने वाहतुकीचे व्यवस्थापन करणे कठीण ठरते. त्या सिग्नल यंत्रणा सुरू कार्यान्वित केल्यास कोंडी वाढेल की सुटेल हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील वाहतुकीसाठी माजिवडा चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, माजिवडा गाव, गोकुळनगर परिसर, कोलशेत, कापूरबोर्डी, बाळकुंभ, पोखरण रोड, वसंत विहार या भागातील हजारो वाहने या चौकातून वाहतूक करतात. या चौकात 6 रस्ते एकमेकांना जोडले जातात. अरुंद रस्ते, नियोजनाचा अभाव, वाहन चालकांची बेशिस्ती यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीची गंभीर समस्या या भागात निर्माण होते. माजिवडा येथील वाहतूक कोंडीचा परिणाम शहरातील इतर भागातील वाहतुकीवर बसत आहे. सध्या येथील वाहतुकीचे नियोजन ठाणे वाहतूक पोलिसांकडून केले जाते. वाहतूक सहाय्यक आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात असतानाही येथील वाहतूक कोंडी सोडविणे कठीण ठरते. रात्री कोंडी झाल्यास कॅसल मिल, माजिवडा ते कापूरवाडी हे 10 मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे अर्धा ते पाऊण तास लागतो. त्यामुळे वाहन चालकांना मानसिक ताणाला देखील सामोरे जावे लागते. ठाणे महापालिकेने आता माजिवडा चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली आहे. हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण होणार असून त्यानंतर प्रायोगिक तत्वावर चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर कापोर्डी चौकात सिग्नल उभारले जाण्याची शक्यता आहे.
माजिवडा चौक सर्वाधिक वर्दळीचा चौक आहे. या मार्गावर सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यास, सिग्नल लाल दिव्याचा असल्यास आणि वाहनांचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम इतर वाहतूक व्यवस्थेवरही बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. साहेब, काय सांगाल, माजिवडा आणि कापूरवाडी परिसरामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे? सध्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने माजिवडा बीचच्या खाली, ज्याला आम्ही गोल्डन नाका आणि गोल्डन क्रॉस हे 2 पॉईंट संबोधतो, त्या ठिकाणी सिग्नल बसवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. बऱ्याच दिवसापासूनची मागणी आमची राहिलेली आहे आणि वाहन चालकांची आणि स्थानिक नागरिकांची पण राहिलेली आहे, या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवा म्हणून. तर त्या विनंतीप्रमाणे आणि त्या सूचनाप्रमाणे सध्या सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. काय वाटतं, या माजिवडा आणि कापूरवाडीतून सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल? वाहतूक कोंडी हा शहराचा नेहमी भेडसावणारा प्रश्न आहे, परंतु ठाणे वाहतूक विभाग याकरता सदैव सक्षम आणि तत्परतेने काम करत असतो. सध्याच्या घडीला माजिवडा जंक्शन हे ठाणे शहरातलं अतिशय महत्त्वाचं आणि नेहमी गजबजलेलं, वाहनाने गजबजलेलं ठिकाण आहे. या प्रमुख चौकामध्ये आमचे अंमलदार, त्याचप्रमाणे अधिकारी किंवा वॉर्डर हे सातत्याने दिवसा व रात्री वाहतूक नियमन करत असतात, परंतु त्या प्रयत्नाला, त्या मेहनतीला थोडीशी यंत्रणांची जोड म्हणून, तंत्रज्ञानाची जोड म्हणून सिग्नल यंत्रणा आपण बसवतो आहोत. सुरुवातीला हे प्रयोग आपला चालू आहे. त्या प्रयोगामध्ये आपण किती यशस्वी होतो हे येणारा काळच आपला ठरवेल आणि त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेतला जाईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महिला सुरक्षेविषयी विविध चर्चा केल्या जात असताना ठाण्याच्या वाघळेश्वर भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पायी जाणाऱ्या एका तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावल्यानंतर तिने प्रतिकार केल्याने तिला थेट जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस याचा तपास करतायत. कळवा येथील खारेगाव भागात 29 वर्षीय मुलगी राहते. ती वाघळेश्वर भागातील रोड क्रमांक 22 परिसरातील एका कंपनीत कामाला आहे. काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ती कामावून घरी परतत असताना रोड क्रमांक 22 येथून पायी जात होती. त्याचवेळी एक तरुण तिच्या दिशेने आला. त्याने तरुणीला धक्का दिला. तसे ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न करू लागला. तरुणीने त्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्याने तिला खाली पाडले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने तिचा 15,000 रुपये किमतीचा मोबाईल खेचून तेथून निघून गेला. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. मराठी माणसाच्या हृदयात घर करून राहिलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने काल ठाण्याचे गडकरी रंगायत नेते अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग.जी. माडगुळकर यांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अमर गीतांचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मराठी माणसाचा स्वाभिमान जागवणारे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि त्यांची अस्मिता यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या विचारामुळेच आज मराठी माणसाला जगभरात एक वेगळी ओळख निर्माण मिळाली. ठाणे महानगरपालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेचा भगवा फडकत आहे आणि ठाणेकर जनतेने नेहमी शिवसेनेवर प्रेम आणि विश्वास दाखवला आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपण्याचं कार्य अधिक बळकट होत आहे. यासाठी खासदार म्हस्के यांनी ठाणेकरांचे मनापासून आभार मानलेत. मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. त्यामुळे तिचं जतन व्हावं यासाठी आपल्या दैनंदिन बोलण्यात जास्तीत जास्त मराठीचा वापर करा. आपल्या पुढील पिढीमध्ये मराठीबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.